2 आठवडे खोकला, सावधान. डॉक्टर महेंद्र चव्हाणांचा गंभीर इशारा. हे लक्षण दिसताच तपासणी करा. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. क्षयरोग मुक्त भारतासाठी जनजागृती, काळाची गरज. तळोद्यात क्षयरोग मुक्त भारत अभियानातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. लक्षणे दिसताच तपासणीचे आवाहन. क्षयरोग हा गंभीर संसर्गजन्य आजार असला तरी वेळीच निदान, नियमित औषधोपचार आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे क्षयरोगाबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करून टीबी मुक्त भारत घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी केले. तळोदा येथील राष्ट्रीय छात्र सेना विभाग 49, महाराष्ट्र बटालियन अमळनेर, राष्ट्रीय सेवा योजना, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आणि उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत दलाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, दुर्लक्ष करू नका. यावेळी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांनी क्षयरोगाची प्रमुख लक्षणे, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचाराचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला राहणे, सतत ताप येणे, रात्री घाम येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे आणि अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी अथवा उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. क्षयरोगाचा संसर्ग प्रामुख्याने हवेमार्फत होत असल्याने संशयित रुग्णांची वेळेत तपासणी आणि निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचारांचा संपूर्ण कालावधी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. उपचार अर्धवट सोडल्यास आजार पुन्हा होण्यासोबतच औषधांना प्रतिकार करणारा क्षयरोग निर्माण होण्याचा धोका वाढतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन. आरोग्य विभागाच्या माध्यमातून क्षयरोगाच्या संशयित रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचारासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. पात्र रुग्णांना शासनाच्या निकषांनुसार उपचारादरम्यान पोषण व इतर आवश्यक सहाय्यही उपलब्ध करून दिले जाते. क्षयरोगाबाबत भीती, अंधश्रद्धा, गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करण्यासाठी युवक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉक्टर चव्हाण यांनी केले. स्वच्छता आणि काळजी हाच प्रतिबंधाचा मार्ग. उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक बाळू पाटील यांनी क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता, खोकताना, शिंकताना तोंड झाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेणे आणि घरात हवा खेळती ठेवणे यासारख्या उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट केले. क्षयरोगाचा परिणाम केवळ रुग्णाच्या आरोग्यावर होत नाही, तर कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनावरही होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे लपविण्याऐवजी वेळेत तपासणी करून उपचार पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कुष्ठरोगाबाबतही जनजागृती. यावेळी श्री सुरेश बागुल तसेच योगिता पाटील, अवैद्यकीय सहाय्यक, कुष्ठरोग विभाग, उपजिल्हा रुग्णालय तळोदा यांनी कुष्ठरोगाबाबतही जनजागृती केली. शरीरावर लालसर पट्टे किंवा फिकट चट्टे, त्या ठिकाणी संवेदना कमी होणे किंवा बधिरपणा अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता कुष्ठरोग विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉक्टर RZ यशोद यांनी विद्यार्थी आणि युवकांशी क्षयरोग मुक्त भारत अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या परिसरात जनजागृती करावी, असे आवाहन केले. क्षयरोगाला हरवूया आणि भारत सशक्त करूया हा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉक्टर गौतम मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर PV तट्टे, डॉक्टर सुनीता गायकवाड, प्राध्यापक पंकज सोनवणे, प्राध्यापक LN पाटील यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागरूक नागरिक, निरोगी समाज, क्षयरोग मुक्त भारत असा प्रभावी संदेश देत तळोद्यातील हा जनजागृती कार्यक्रम पार पडला.